आपण आता जयगड किल्ल्यावर आलो. खाली आणि हा आरेवारे बीच आहे गणपतीपुळेच्या पुढे. दम लागतो. मंडळी नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण गणपतीपुळ्याला गेल्यास एका दिवसामध्ये जवळची एका दिवसात पाहता येतील अशी ठिकाणे पाहणार आहोत. सुरुवात जयगडपासून करूयात. जयगड कोस्टल मार्गाने गेलात तर गणपतीपुळेपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. व्यापाराच्या दृष्टीने किंवा सागरी किनाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी अगदी बहामनी राजवटीपासून समुद्राच्या किनारी बरेच दुर्ग उभारले गेले. त्यापैकीच हा एक. आपण आता जयगड किल्ल्यावर आलो. किल्ल्याची अवस्था बऱ्यापैकी. बरेच दिवस विजापूरकरांच्या अधिपत्याखाली असणारा हा जलदुर्ग संगमेश्वरच्या नायकांनी जिंकून घेतला आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात दाखल झाला. जवळजवळ 12 ते 13 एकरामध्ये विस्तीर्ण पसरलेल्या या दुर्गाला एकूण 20 बुरुज आहेत. 2 बुरुजामध्ये असलेला मुख्य दरवाजा आपल्याला बाहेरून सहजासहजी दिसत नाही. वा वा वा. आता असं जाऊया. असं हो हां ऐकले काय? असं जाऊया. समोर दिसते ती जिंदाल कंपनी आणि कंपनीच्या बाजूला समुद्र दिसतो आणि समुद्राच्या काठावर हा जयगड किल्ला. हा बाजूचा खंदक आहे तेव्हा याच्यामध्ये पाणी वगैरे असेल नाही. आत किल्ल्याच्या परिसरात एक खोल विहीर, गणेश मंदिर आणि कोठारे आपणास पाहायला मिळतात. या जलदुर्गाला बाहेरून खोल खंदकाने वेढलेले असून बुरुजावरून समुद्राचे अतिशय सुंदर दर्शन आपल्याला घेता येते. दुर्ग बांधणीवेळी बळी गेलेल्या जयबाचे मंदिरही आपल्याला आत दिसून येते. त्याच्या नावावरूनच या किल्ल्याला जयदुर्ग हे नाव मिळाले. थोड्या मोठ्या साईजच्या आहेत पायऱ्या जास्त. हा बघा बुरुज बऱ्यापैकी जरा चांगल्या स्थितीत आहे. हे बघा वा, इथनं मस्त समुद्राचा व्ह्यू दिसतो बघा. हे सुद्धा एक कोठार आहे. चारी बाजूनी दगडी बांधकाम आणि वरून सुद्धा दगडाचं बांधकाम दिसत आहे. हे बा जयगड पाहून झाल्यावर जवळच जयविनायक मंदिर पाहता येईल. या मंदिराचा डिटेल व्हिडिओ मी याआधीच अपलोड आहे. नसेल पाहिला तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, नक्की पहा. अतिशय विलोभनीय आणि मनाला कमालीची शांती बहाल करणारे हे मंदिर तुम्हाला नक्की आवडेल. कोस्टल रोडने येताना मालगुंड बीच आणि कवी केशवसुतांचे स्मारकही पाहता येईल.
मस्त सीन आहे एक नंबर. जरा थांबूनच बघू. माचेवाऱ्यांचे दिसतात होड्या तेव्हा. हे प्युअर कोकणचा फील आहे. वा 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 वा, मस्त ना. ये बात. मासे पण खाली, मासे बघा, मासे खाली 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 बघा. गणपतीपुळ्याला दर्शन घेऊन रत्नागिरीकडे येताना अवघ्या 11 किलोमीटर अंतरावर आरेवारे बीच हा अतिशय सुंदर आणि लांबच लांब समुद्रकिनारा आपल्याला पाहता येतो. हा जो समोर बघताय अथांग पसरलेला आरेवारे बीच आहे. इथून सुरू झाला लांब तिथपर्यंत गेलो. खूप मोठा आहे आणि बऱ्यापैकी स्वच्छ आहे. स्कुबा डायव्हिंगची पण सोय आहे. आज ऑड डे असल्यामुळे गर्दी खूप कमी दिसते. जयगड आपण पाहिला. त्यानंतर आपण तिथून कोस्टल रोडने समुद्राच्या कडेकडेनं यायला लागलो आहे आपण. आणि येता येता त्या रस्त्यावरून आलो आहे आपण खाली. आणि हा आरेवारे बीच आहे गणपतीपुळेच्या पुढे. त्याच्या बाजूने अशी खूप सुंदर झाड दिसतात बघा. वा. आरेवारी बीचवरून वर आलो डोंगरावरून. वरून इतकं सुंदर नजारा दिसतोय. हा 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 हा. त्याच्या लाटा दिसतात तिथं थांबलो होतो आपण. तो आरेवारी बीच आहे आणि वरून नजारा असा दिसतोय. एका डोंगराच्या आत गेलेल्या सुळक्यामुळे आरे आणि वारे ही 2 बीच तयार झालेले आहेत. बऱ्याच लोकांना आरेवारे म्हणजे एकच बीच आहे असे वाटते. बाजूचा डोंगर चढून वर आल्यावर उंचावरून या समुद्र किनाऱ्याचे रूप पाहताना आपण स्वतःला विसरून जातो आणि या बीचच्या अखंड प्रेमात पडतो. निसर्गाचे हे मनोहारी रूप डोळ्यात साठवून घेत समुद्राच्या किनाऱ्याने रत्नागिरीला कधी पोहोचलो हे समजतही नाही. आपण रत्नदुर्ग किल्ल्याला आलोय. रत्नदुर्ग आवळा घ्यायचा का? पायऱ्या सरळ आहेत त्यामुळे दम लागतो. तर या सारंग कान्होजी आंग्रे छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे. सुंदर अशी छोटीशीच दीपमाळ आहे. श्री देवी भगवती मंदिर किल्ले रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये रत्नदुर्ग
किंवा भगवती किल्ला किंवा रत्नागिरी फोर्ट हा सर्वांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. इथे वर्षभर अनेक पर्यटक भेट देत असतात. किल्ल्यावर अगदी वरपर्यंत गाडी जाते. थोड्याच पायऱ्या चढून जावे लागते. बुरुजावरून समुद्राचे अथांग रूप पाहताना जगाचा विसर पडतो. वरून दिसणारे बंदर अतिशय विलोभनीय वाटते. अतिशय सुंदर आणि जागरूक असे भगवती मंदिर या किल्ल्यावर आपणाला पाहायला मिळते. या मंदिरावरूनच याला भगवती किल्ला या नावाने पण ओळखतात. बसक्या बुरुज, रेडी बुरुज अशा बुरुजावरून खाली पसरलेला अथांग समुद्र पाहताना वेगळीच ऊर्जा मिळते. रत्नदुर्ग पाहून झाल्यावर रत्नागिरीमधून अवघ्या 19 किलोमीटरवर पावस हे अतिशय शांत, पवित्र आणि मनशांती देणारे श्री स्वामी स्वरूपानंद यांचे समाधीस्थळ पाहता येते. दुपारी 12 ते 2 महाप्रसादाचा लाभ घेता येईल. मंदिराच्या बाहेरच सिलेक्टेड कोकण मेवा देसाई बंधूंच्या मॉल वजा भव्य दुकानात खरेदी करता येईल. इथंपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल तर तुमचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, कमेंट करा आणि हो, आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि हो, फिरता येतंय तोपर्यंत फिरत राहा. धन्यवाद.